Mr. One, respected headmaster, principal teacher, and my dear friend. Today is the 15th August. We are celebrating Independence Day. I wish you all a very happy Independence Day. It is a national festival of India. We want freedom on this day. I am proud to be Indian. I love my country very much. Here in Devar. पुढच्या गुजरात आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या छोट्या बाळमित्रांनो, आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. भारत देश यंदा 38वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1943 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, म्हणून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. आणि ते मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या वीरांचे स्मरणही या दिवशी केले जाते. भारताला अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले आहे. इंग्रजांच्या अत्याचारातून देशातील जनतेची सुटका करण्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. भगतसिंग, राजगुरू, सुभाषचंद्र बोस
राष्ट्रध्वजाला वंदन करूया आणि देशाच्या विकासाचा संकल्प करूया. भारतीय इतिहासात ध्वजाचा अमर झाला. भारतीय इतिहासात ध्वजाचा अमर झाला. 15 ऑगस्ट आपला भारत स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट आपला भारत स्वतंत्र झाला. एवढा बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. उत्सव चित्रंगांचा आभाळात सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. आदरणीय मान्यवर पूज्य उदयनवर उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. सर्वप्रथम आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्लंडच्या गुलामीतून स्वतंत्र झाला. पण हे स्वातंत्र्य आपल्याला सदासाठी मिळाले नाही. अनेक महापुरुष स्वातंत्र्यासाठी लढले. अनेक क्रांतिकारकांनी प्राणाचे बलिदान दिले. मित्रांनो, केवळ हॉस्पिटल सोशल मीडियावर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेमच नव्हे. रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णाला रक्तदान करावे. आपल्या घरातील व परिसरातील कचरापेटीत टाकणे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे रक्षण करणे. झाडाचे रोप लावून ते जगवणे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे देखील देशप्रेमच आहे. हे आपण नक्की करू शकतो. चला तर मग आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या भारताला सर्वश्रेष्ठ देश बनवूया. शेवटी मी एवढेच म्हणेन की 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना झाला. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना झाला. सारे मिलून भारत माता की जय बोला. सारे मिलून भारत माता की जय बोला. बोला भारत माता की जय. जय हिंद, जय भारत. तिरंगा आहे आपली शान. आपला भारत जगात महान. तिरंगा आहे आपली शान. आपला भारत जगात महान. विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण. ज्यांनी देशासाठी दिले प्राण. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे भूषण वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. आजचा दिवस आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. आजचा हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्र जमले आहोत. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी आपल्या देशातील महापुरुषांनी आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस आहे. भारत देश इंग्लंडच्या गुलामगिरीत होता. अनेक वर्ष गुलामी सहन केल्यानंतर, इंग्लंडच्या अत्याचार सहन केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. आजच्या दिवशी आपण शूरवीरांना स्मरण करून त्यांच्या कार्याची आठवण करतो. जय हिंद, जय भारत. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. आदरणीय महोदय, पूज्य गुरुजी आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाचे काही 2 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. भारत देश 15 ऑगस्ट 1947